आणि आजची पत्रकार परिषद स्वाभाविक आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी हे परदेश दौऱ्यावर आहेत आणि खरं त्यांच्या मनात काय आहे हे परदेश दौऱ्यावर असताना त्यांनी 2 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये कथन केलेलं आहे। काँग्रेसचा इतिहास जो आहे आरक्षणाच्या बाबतीतला हा नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही। आरक्षणाच्या बाबतीतला फेक नरेटिव्ह म्हणजे संविधानाच्या बाबतीतला फेक नरेटिव्ह हा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला, लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि संविधान बदलू शकतं अशा पद्धतीचा एक गैरसमज आरक्षण असलेल्या सगळ्याच लोकांमध्ये पसरवण्यामध्ये काँग्रेस ही यशस्वी झाली। परंतु हे सगळं करत असताना आरक्षणाच्या विरोधामध्ये काँग्रेस किती आहे हे जरी काँग्रेसच्या नेत्यांनी भारतामध्ये सांगितलं नाही तरी परदेशामध्ये जाऊन तो संदेश आपल्या सगळ्या भारतीयांना दिलेला आहे। आणि ज्या पद्धतीनं राहुलजींनी अमेरिकेमध्ये सांगितलं की आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय रद्द करण्याचा निर्णय भविष्यामध्ये घेतला जाईल, याचा अर्थ हीच लोक संविधान मानत नाहीत, याच लोकांना संविधानावर आधारित चालणारा देश नकोय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या मंडळींना नकोय आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खासदारकीच्या निवडणुकीला प्रचंड पद्धतीनं मानहानीकारक पराभवाला काँग्रेसमुळेच जावं लागलं होतं, हे देखील आपल्याला इतिहास माहिती आहे। आणि म्हणून जे संविधानाच्या विरोधातले आहेत, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातले आहेत, ज्यांनी स्वतःच्या पोटात जे होतं हे परदेशामध्ये जाऊन बाहेर काढलेलं आणि त्यांनी सांगितले की भविष्यामध्ये आम्ही आरक्षण रद्द करू। आता या बाबतीमध्ये आरक्षण मिळणाऱ्या लोकांनी देखील विचार करण्याची गरज आहे की निवडणुकीपुरता या सगळ्या मंडळींचा कसा वापर केला जातो, फेक नरेटिव्ह कशा पद्धतीनं सेट केला जातो, फेक नरेटिव्ह सेट केल्यानंतर त्याच्यातनं मतं कशी मिळवली जातात आणि ती मतं मिळवल्यानंतर त्या मताचा विचार न करता परदेशात गेल्यानंतर ते आरक्षण आम्ही रद्द करणार आहोत अशा पद्धतीनं सांगितलं जातं। याच्यामुळं काँग्रेसच्या मनात नक्की काय आहे हे मला असं वाटतं की मतदारांना कळलेलं आहे। आपण काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडून जे मतदान केलेलं आहे ते देखील या वक्तव्यामुळे फुकट गेलंय ही त्यांची भावना आता बनलेली असेल। आणि म्हणून जे काही निवडणुकीच्या वेळी सांगण्यात आलेलं होतं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर संविधान बदललं जाईल, मुस्लिम बंधू भगिनींना देश सोडावा लागेल, हे किती धादांत खोटं होतं हे परवाच्या त्यांच्या मुलाखतीतनं स्पष्ट झालेलं आहे। आणि हा काय आजचाच इतिहास नाहीये, काँग्रेस हे आरक्षणाच्या विरोधामध्ये आहे हे काय आजचाच इतिहास नाही। मंडल आयोगाची अंमलबजावणी करत असताना काँग्रेसनं किती आडेवडे घेतले होते हे देखील भारतातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे। आणि म्हणून मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ज्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना विनंती करायची आहे की ज्या लोकांनी लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार आहे अशा पद्धतीच्या वल्गना केल्या होत्या, त्यांचेच नेते, विरोधी पक्ष नेते लोकसभेतले हे आता परदेशामध्ये गेल्यानंतर आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही आरक्षण बदलणार आहोत ही जेव्हा भूमिका घेतात त्यावेळी आता आरक्षण असणाऱ्या जनतेनं उठाव करणं आवश्यक आहे। कारण काँग्रेसचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे कालच्या त्यांच्या भूमिकेवरनं स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून मला सांगायचं आहे की जे लोकसभेला काही लोकांनी घडवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी झाले, मतामध्ये कदाचित खोटं बोलून वाढ झाली असेल परंतु सत्ता आणण्यामध्ये अयशस्वी झाले। एवढं मोठं नेतृत्व मोदी साहेबांच्या रूपानं ह्या देशाला पुन्हा एकदा मिळालं, परंतु हे नेतृत्व बाजूला करण्यासाठी जे काय उपाय काढले होते त्याच्यातला हा एक उपाय होता की संविधान बदललं जाणार आहे। परंतु ज्यांनी कायमस्वरूपी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, काँग्रेसच्या पूर्वीच्या नेत्यांनी देखील संविधान आम्हीच बदलू शकतो अशी केलेली भाषणं आज देखील युट्यूबवर आहेत। आणि त्याचाच धागा धरून काल जे राहुलजी परदेशामध्ये बोलले तो त्याचाच भाग होता की आम्ही आरक्षण बदलू शकतो, आम्ही आरक्षण बदलणार आहोत। त्याच्यामुळं या सगळ्याचा महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार करावा। आरक्षणासाठी लढणारे जे नेते आहेत त्यांनी देखील विचार करावा की आरक्षण देतो नाही, आरक्षण आम्ही बंदच करणार आहोत
अशी भूमिका काँग्रेस भविष्यामध्ये घेणार आहे. तर त्याचं उत्तर काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला हे आरक्षणासाठी झटणारे जे नेते आहेत हे विचारणार आहेत की नाही, हा माझा साधा प्रश्न आहे. दुसरं, काल आपण बघितलं असेल की सगळे नेते मंडळी व्यासपीठावर असताना ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांचा अपमान करण्यात आला, त्याच्याबद्दलची महाविकास आघाडीची भूमिका काय आहे? की त्याचं समर्थन महाविकास आघाडी करते का, की फक्त राजकारणासाठी देवांचा वापर देखील महाविकास आघाडी करायला लागलेली आहे? हे देखील आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आणि कशा पद्धतीनं प्रभू रामचंद्राबद्दलचं वक्तव्य होतं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याचा जाहीर निषेध देखील कोणी केलेला नाही. परंतु या दोन्ही घटनांचा आम्ही महायुतीच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध करतोय. आम्ही या दोन्ही प्रसंगाच्या बाबतीत आम्ही आंदोलन करतोय आणि त्याच्यामुळं खोटं सांगून मतं घेण्याचे दिवस आता हे संपलेले आहेत. हे पुन्हा एकदा या दोन्ही प्रसंगावरनं मतदारांना कळलेलं आहे. राहुल गांधी म्हणतात की माझं वक्तव्य जे आहे ते तोडून दाखवलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी खोटा नॅरेटिव्ह जो आहे तो सत्ताधारी माझ्या विरोधात पसरवत आहेत असं त्यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. मग संविधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर बदलणार हा नरेटिव्ह काय होता? त्याच्यामुळं संविधान बदलणार हे नरेंद्र मोदी साहेब कधी बोलले नव्हते, अमित शहा साहेब कधी बोलले नव्हते. असं असताना देखील काही लोकांनी कुठेतरी एका खासदारांना बोललं म्हणून त्याचं भांडवल करून तुम्ही फेक नरेटिव्ह सेट केला. हा फेक नाही आहे, हे मुलाखतीतनं तुम्ही आम्ही ऐकलंय. तुमच्या माध्यमातून जी मुलाखत दाखवण्यात आली अमेरिकेमध्ये झाली ना, ती वॉशिंग्टनला जी झाली ती मुलाखत जी तुम्हीच दाखवली, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आरक्षण बदलणार, ते तुम्हीच दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आता ते खोटं कसं काय असू शकतं? आता ते कदाचित त्यांना रिअलाइज झालं असेल की आपल्या ज्या पोटामध्ये होतं ते ओठावर आलं आणि ते आता भारतीयांना कळलेलं. कशा प्रकारे आंदोलन सुरू असणार नाही, आंदोलनाचे टप्पे आम्ही ठरवू, परंतु प्रत्येकानं हे ठरवलं पाहिजे की जी लोक निवडणुकीच्या मतासाठी वेगवेगळ्या खोट्या नाट्या गोष्टी सांगतात, हीच लोक जर आरक्षण बंद करण्याच्या गोष्टी परदेशामध्ये जाऊन करत असतील तर तो आपल्या देशाचा अपमान आहे. देशाबद्दल कधीही बाहेर गेल्यानंतर हे चांगले बोललेले नाहीत. इथं यायचं, इथं भारत जोडोचा नारा द्यायचा, भारत जोडो नारा देऊन पूर्ण भारतामध्ये फिरायचं आणि परदेशामध्ये गेल्यानंतर आम्ही कशा पद्धतीनं भारत तोडणार आहोत अशा मुलाखती द्यायचा, हे सगळं आता जनतेला कळायला लागलं. काँग्रेसकडनं असं सांगण्यात येत आहे की आता ते तरवनबीर सिंग म्हणून जे भाजपचे माजी खासदार आहेत त्यांनी राहुल गांधींना मारण्याचा प्रयत्न केला, धमकी दिली आणि त्याच्या विरोधात आता भाजपच्या विरुद्ध किंवा मोदी सरकार यांच्या अलायन्स यांच्या विरुद्ध तेच उलट अजून नाही. कसं आहे आता, काय ती म्हण आहे, हौस से गई वो बुन से गई वो हौस, काय बुन से गई वो हौस से नहीं आती. तसं आता सगळं जे बोलून मोकळे झालेले आहेत त्यांनी आता खुलासा देण्याची काय आवश्यकता नाही. कुठंतरी आता कालचं उदाहरण घ्या, नागपूरचं. मी काँग्रेसचे नेते तिथले विकास ठाकरेंना मनापासून धन्यवाद देतो. त्यांची जर आपण मुलाखत बघितली असेल तर अनेकांचे डोळे त्यांनी उघडलेले आहेत. त्यांनी सांगितलं की एखाद्या राजकारणाचा मुलगा गाडीमध्ये बसल्यानंतर तो डायरेक्ट स्टेअरिंगवर बसला होता असं माझ्या पक्षातले जरी कोण सांगत असतील तर त्याची मी पूर्ण खात्री करून घेतली आणि तो तिथं बसलेला नव्हता, हे साबित झालेलं आहे. तो बाजूला बसलेला होता. त्याच्यामुळे हे तुमच्या लक्षात आलं का की फेक नरेटिव्ह कोण सेट करतं? विकास ठाकरे साहेबांनीच त्याला उत्तर दिलंय. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची काही आवश्यकता नाही. अनेक वेळा त्यांच्या अंगाशी आल्यानंतर ट्रॅक बदलण्याचं काम ते करतात, पण आता जनतेला कळलेलं आहे. आणि हा आजचाच इतिहास नाहीये ना. मी ओबीसीना आरक्षण देण्याचा प्रश्न आला, SC NT आरक्षण देण्याचा प्रश्न आला, तेव्हापासून काँग्रेसची आरक्षणाबद्दलची भूमिका ही काय आजची भूमिका नाही. जे पोटात येतं ते होतं ते ओठावर आलेलं आहे. आणि म्हणून मी असं सांगितलं की काही गोष्टी आता जनतेला कळायला लागल्या. त्याच्यातलं साधं मी महाराष्ट्रातलं उदाहरण दिलं की नागपूरमध्ये जो प्रसंग घडला, बावनकुळेंचे चिरंजीव गाडी चालवत होते, बावनकुळेंचे चिरंजीव गाडी चालवत होते, त्याच्यानंतर कोणीतरी सांगितलं त्याने बीफ खाल्लेलं होतं,
त्या हॉटेल मालकाने सांगितलं आमच्याकडे बीफ मिळतच नाही, आमच्याकडे नॉनव्हेज मिळतच नाही, तिथं ते एक्सपोज झाले. आणि आज तर खऱ्या अर्थानं विकास ठाकरे साहेबांनी त्यांना एक्सपोज केलं की अशा पद्धतीचं नेत्यांच्या मुलांनी कसं वागलं पाहिजे ही नियमावली पण ठरवली पाहिजे. पण नेत्यांची मुलं जिथं असल्यानंतर राजकीय जे षडयंत्र केलं जातं ते करू नये अशा पद्धतीचा एक अतिशय चांगला सल्ला आज काँग्रेसच्याच नेत्याने दिलेला आहे. आता जे ड्रायव्हर होते, हे ड्रायव्हिंग करत होते, ते कोण होते? ते पण काल साबित झालं, ते काँग्रेसच्या एका पुढाऱ्याचे चिरंजीव होते. मग आता का सगळं थांबलं? त्याच्यामुळं एवढं हाताताईपणा करून की लवकरच सगळ्या स्टेटमेंट गेल्या पाहिजेत, लवकरच महायुती अडचणीत आली पाहिजे, असं काय होत नाही. हे अजून 1-1.5 महिना चालेल आणि 1-1.5 महिन्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे जे मनसुबे आहेत हे धुळीला मिळाले आणि महायुतीची सत्ता आली की यांचं परत सगळं थांबेल. कर्जतचे आमदार मंदार थोरवे यांच्या बॉडीगार्डनं काल लेखाला मारहाण केल्याचं व्हायरल झालेलं आहे. या संदर्भात आपण काय म्हणतो? त्यांनी स्वतःहून खुलासा केलेला आहे. त्यांनी स्वतःहून खुलासा केला की त्याच्याशी माझा काही संबंध नाही म्हणून. आणि जर स्वतःहून त्यांनी खुलासा केलेला आहे त्याच्यावर मीच बोलणं योग्य नाही. भंडारा जिल्ह्यामधले जे खासदार आहेत, पडोळे, प्रशांत पडोळे, काँग्रेस खासदार, तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेले आहे. पण तिथे त्यांच्या गाडीवर बसून बोनेटवर बसले, तिथे 20 फूट त्यांनी केलंय, स्वतः टाकलेले, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका होती. त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया? कुठच्या पक्षाचे आहेत ते? काँग्रेसचे प्रशांत पडोळे. आता काँग्रेस म्हणता विचारलं, काँग्रेसचे जर आहे तर आता ह्याच्यावर पण रोज जे आमच्यावर टीका करतात त्यांनी काहीतरी करावं ना, कारवाई करावी, त्यांना सस्पेंड करावं, त्यांना पक्षातनं काढून टाकावं. आता त्यांनी म्हणावं यांना शेतकऱ्यांबद्दल आपुलकी आहे की नाही. ज्यावेळी आपल्याकडनं घडतं त्यावेळी कुठेही काय बोलायचं नाही. अनावधानानं दुसऱ्याकडनं काय झालं तर त्याचं राजकीय भांडवल करायचं, हा काही लोकांचा उद्योग अजून 1 ते 1.5 महिना चालेल. पुन्हा एकदा केंद्र सरकारमध्ये जे झालं तेच इथं होणार आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर परत ह्या तर बंद होती. त्यांच्याकडे काल पंतप्रधान जातात, अर्थात त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये की तुमच्या हिअरिंग पर्यंत आणली. शिवसेना असं म्हणते की आम्ही न्यायाची अपेक्षा कशी करायला? मला आठवतं एक पुण्यामध्ये 8 दिवसापूर्वी एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील उपस्थित होते. त्याच्यानंतर हायकोर्टाचे देखील काही बेंचचे न्यायाधीश उपस्थित होते. तर मी विनंती केली की न्यायालयाच्या बाबतीमध्ये बाहेर बसून अशा ज्या काही कमेंट्स चालतात याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. कारण मध्ये तर 15 दिवसापूर्वी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी देखील काढून टाका अशा पद्धतीची काही लोकांनी वक्तव्य केली. सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीला जाणं न जाणं याच्यावर कोणी टीका करणं, काही लोकांना निवडणुकांमुळे टीकाच दिसतात, त्याच्यामध्ये मला काही बोलायचं नाही. परंतु आपली जी न्यायिक व्यवस्था आहे ही जगातली सगळ्यात पारदर्शक न्यायिक व्यवस्था आहे. त्याला कुठेही पॉलिटिकल टच नाही, पॉलिटिकल दबावामध्ये ते काम करत नाहीत, अशी आपली न्यायिक यंत्रणा आहे. आणि त्या न्यायिक यंत्रणेवर वैयक्तिक माझा तर 100% विश्वास आहे. परंतु ज्यांच्या बाजूनं हीच न्यायिक व्यवस्था निकाल देते त्यावेळी ती न्याय व्यवस्था चांगली असते. आणि ज्यावेळी न्याय व्यवस्थेकडनं काही निकाल विरोधात दिले जातात त्यावेळी त्या न्यायिक व्यवस्थेला बदनाम करणं मला असं वाटतं की हा न्यायालयाचा अवमान आहे. महायुतीमधल्या जागा वाटपाची चर्चा कुठेपर्यंत पोहोचली? कारण की ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष जो आहे महायुतीमध्ये दावा ठोकताना पाहायला मिळतात. तुमचेच पक्षातले एक नेते आहेत अब्दुल खोतकर, त्यांनी दावा ठोकला की महायुतीमधली जागा वाटप जी आहे ती समसमान झाली पाहिजे. या संदर्भातल्या काही चर्चा आहेत तुमची? मला असं वाटतं की पक्षाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला त्याची भूमिका मांडण्याचा लोकशाहीमध्ये 100% अधिकार आहे. परंतु त्याची भूमिका ऐकायची, पुढे न्यायची, किती जागा घ्यायच्या हे सगळे अधिकार शिवसेनेने माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे उद्या माझं देखील काही म्हणणं असू शकतं, पण माझ्या म्हणण्याला लिमिटेशन्स आहेत. ते ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचेल त्याच्यानंतर ते निर्णय घेतील, ते सगळं फायनल होणार आहे. आणि म्हणून तिन्ही नेते, एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, हे एकत्र बसतील, विविध गोष्टींवर चर्चा करतील. कोण कॅन्डिडेट निवडून येणार आहे, कोणाला तिकीट दिलं पाहिजे याच्यावर सांगोपाग चर्चा होईल. आणि ती चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला लवकरच काही गोष्टी याच्यामधल्या कळतील.
परंतु या सगळ्या गोपनीय गोष्टी ह्या तिघांपुरत्या मर्यादित आहेत. ते स्वतः याच्यामध्ये जाहीर करतील. परंतु एखाद्या पक्षातल्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडणं हे गैर आहे असं मला काय वाटत नाही. परंतु ज्या पद्धतीने भाजपचे नेते खासगीत बोलताना दावा करतात की जवळपास आम्ही 150च्या वरती जागा घेणार आहोत, कारण की आम्हाला स्टोर सेटलमेंट करायचे, त्यावेळेस तेवढ्या जागांकरता भाजप आग्रही असणार आहे. तुम्ही तेवढ्या नाही, आम्ही पण खासगीमध्ये बोलताना 125 मिळतील असं म्हणतोच. तुम्ही शब्द तसं आम्ही पण खासगीमध्ये बोलताना आम्हाला 125 मिळतील असं म्हणतोच. त्याच्यामध्ये काय चूक आहे? त्यांचं आणि आमचं पण काय चूक आहे? आज अजित पवार म्हटले की कोणती चाकणमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. अजित पवार म्हटले की कोणताही निर्णय घेताना काही गडबडीत घ्यायचा नाही तर पश्चाताप होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर पॉलिटिकल अँगलने बघायला गेलं तर अत्यंत महत्वाचं त्यांचं वक्तव्य आहे, कारण की त्यांनी देखील निर्णय घेतलेला होता पवारांनी. काय होतंय सध्या की एखादं वाक्य एखाद्या गोष्टीशी सिमिलर असेल तर ते कशासाठी त्या कार्यक्रमाला अनुरूप बोललेत हे न बघता त्यांनी जो काही 2 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय असेल त्याला आपण जोडतो, म्हणजे सूत्रांच्या माहितीकडनं जोडतो. तर मला असं वाटतं की अजितदादांनी जे बोललेले आहेत ते चाकणच्या कार्यक्रमाला धरून बोललेले आहेत. त्याच्यामुळं त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. आणि मला असं वाटतं, मी जे त्यांना ओळखतो त्यांना कसलाही पश्चाताप झालेला नाही. उलट ते पूर्वीपेक्षा अतिशय जोमानं काम करतायत, अतिशय जोमानं महाराष्ट्राची सेवा करतायत. नितेश राणे असं म्हणतात की प्रत्येक हिंदूने हिंदूंशीच व्यवहार केला पाहिजे, त्यांच्याशीच व्यवहार रोखीने व्यवहार केले पाहिजे असं त्यांचं म्हणतं आहे. नाही, शिवसेना म्हणून आमची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे की हिंदू आणि मुस्लिम, मी हिंदू आहे, मला माझ्या धर्माबद्दल माझ्या जातीबद्दल अभिमान असणं स्वाभाविक आहे. म्हणजे मी हिंदू असल्याबद्दल मला अभिमान नाही असं कोणी समजण्याची देखील आवश्यकता नाही. आपली देखील तीच परिस्थिती आहे. पण मला असं वाटतं की धर्माधर्मामध्ये धर्माच्या भिंती उभ्या करणं हे कितपत योग्य आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आज आमच्या मंत्रिमंडळामध्ये काम करताना अब्दुल सत्तार हे मुस्लिम धर्मीय अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहेत. आज शिवसेना पक्षामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे नगरसेवक हे मुंबईमध्ये देखील त्यांनी प्रवेश केलेला आहे. एखादा वाईट कोण वागत असेल तर त्याचं समर्थन ना वंदनीय बाळासाहेबांनी केलं, ना शिंदे साहेब करणार आहेत, ना आनंद दिघे साहेबांनी केलं. तर आमची भूमिका हीच आहे की धर्माधर्मामध्ये भिंती निर्माण करण्यापेक्षा जर कोण चुकला असेल तर त्याला दंड झाला पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला कायद्याचा वचक असला पाहिजे. याच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही. साधं उदाहरण देतो, परवा रत्नागिरीतलं. रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातली एक ऐतिहासिक मिरवणूक अशी असते की ज्याच्यामध्ये 200 गणपती एकत्र आगमनाला येतात. आणि त्या आगमनाच्या मिरवणुकीचं जर स्वागत कोणी केलं असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी केलं. त्यांना गोडधोड खायला दिलं. सगळ्या समाजाचे होते. त्याच्यामुळं असे देखील मुस्लिम धर्मीय हे महाराष्ट्रामध्ये आहेत, याची देखील नोंद असणं गरजेचं आहे. जे देशद्रोही असतील, जे देशाला त्रास देत असतील, जे देशाच्या विरोधामध्ये काम करत असतील, या बाबतीतलं जे वंदनीय बाळासाहेबांचं धोरण आहे तेच आमच्या शिवसेनेचं धोरण आहे. त्याच्यामुळं जर याच्या बाबतीत आमची भूमिका, कोणी काय वक्तव्य करावं ही स्वातंत्र्यता संविधानानं दिलेली आहे, तर त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. पण मला हेच सांगायचंय की आमच्या मंत्रिमंडळामध्ये 9 पैकी 1 मंत्री हे अब्दुल सत्तार साहेब देखील आहेत. आज जर आपण असा विचार केला तर भाजपचे नेते पाशा पटेल हे जे शाश्वत विकासाचं एक फोरम तयार केलेलं आहे, ज्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याचे कार्याध्यक्ष ते आहेत. त्याच्यामुळं समाज आणि जात याच्यापेक्षा त्यांची वागणूक काय आहे ती आपण बघितली पाहिजे. आणि एखादी व्यक्ती जर देशाच्या विरोधात काय करत असेल, महाराष्ट्राच्या विरोधामध्ये काय करत असेल, तर त्याला स्पेअर करावा किंवा त्याला पाठीशी घालावा असा आमचा मुद्दाच नाही. परंतु जो वर्ग लोकसभेमध्ये तुमच्या विरोधात होता, अर्थात मायनॉरिटी हा सध्या तुम्ही म्हणतात की सातत्याने फेक नॅरेटिव्ह पासून या वर्गाला विरोध केला, परंतु त्याच वर्गाच्या विरोधात तुमच्या महायुतीमध्ये ज्यावेळेस नेते मंडळी बोलतात, त्यामुळे तुम्हाला वाटत नाही का विधानसभेला देखील तो वर्ग तुमच्यापासून वेगळा होतो? सातत्याने मला असं वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीला दलित बंधू भगिनींनी, आदिवासी बंधू भगिनींनी आणि मुस्लिम बांधवांनी असेल एक फेक नरेटिव्ह सेट झाल्यामुळेच मतदान हे महाविकास आघाडीला केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांना हे देखील सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला देश सोडून जावं लागेल, संविधान बदललं जाईल. या सगळ्या गोष्टीला घाबरून कदाचित ते झालं असेल. विधानसभेची
निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्या संदर्भात भाजपाच्याच नेत्यांना आपण जर प्रश्न विचारला त्याचा खुलासा चांगल्या पद्धतीने करू शकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.